राज ठाकरे मवियाच्या नेत्यांसोबत 14 तारखेला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार. खासदार संजय राऊत यांची माहिती. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळे सोबत राहणार. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. नवे उपराष्ट्रपती आणि मुरलीधर मोहोळांची घेतली सदिच्छा भेट. मराठवाड्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती नको. संभाजीनगरमधल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याची सूत्रांची माहिती. एक वेळ शिंदे सेनेसोबत जुळून घेणं सोपं, पण राष्ट्रवादीसोबत अशक्य अशा भावना. आगामी निवडणुका महायुती म्हणून लढायच्या आहेत, मात्र काही जणांकडून आमचा छळकपट. संजय शिरसाटांचं भुवया उंचावणारं वक्तव्य. नेमका रोख कुणाकडे? चर्चांना उधाण. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज फडणवीस आणि शिंदेंच्या स्वतंत्र बैठका. फडणवीस घेणार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा आढावा, तर शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांची बैठक. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि पूरग्रस्तांना भरीव मदत या मागणीसाठी ठाकरे सेना रस्त्यावर उतरणार. मोर्चावर शिंदे फडणवीसांकडून टीकेची झोड. उद्धव ठाकरेंना नवा भिडू मिळाल्याची चर्चा. एमआयएमचा उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा. ठाकरेंनी बोलावल्यास मोर्चात सहभागी होणार. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर दिसणार. महेश मांजरेकरांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला लावणार हजेरी. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. दिवंगत नेते गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूच्या बाटल्या फेकल्याच्या निषेधार्थ आज सांगोल्यामध्ये सर्वपक्षीय बंद. कुणाची गय करणार नाही अशी पालकमंत्र्यांची ग्वाही. शेकापचे अनेक पदाधिकारी कालच भाजपामध्ये.